नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये। मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल काही ना काही माहिती सांगत असते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल काही कथा आहेत, अगणित कथा आहेत, त्यातील एक कथा पाहणार आहोत। श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिलं आहे। निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले। स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। अशक्य ही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर कायमच नतमस्तक होतात। दत्त संप्रदायात श्रीपद, श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून ओळखले जात होते। श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होते, म्हणजे दत्तावतार होय। श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची माहिती वर्णली आहे। श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतःकरण शुद्ध असावे। स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात। स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्तांना त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथांतून आढळते। गुरुचरित्रात अशा अनेक कथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन केलेले आहे। तर आजची कथामध्ये आपण पाहणार आहोत मुंग्यांचं वारुळ आणि श्री स्वामी समर्थ। चला तर पाहूया मुंग्यांचं वारुळ आणि श्री स्वामी समर्थ कथा। आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांत स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निमग्न होते। शरीरावर लता, वेली, झुडपे आणि मुंग्यांचं वारुळही झालं, मात्र त्यांनी समाधीभंग केली नाही। एके दिवशी काय झालं, एका लाकूडतोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला। तो घाव वारुळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला। त्यापाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली। लाकूडतोड्या भयभीत झाला। इतक्यात त्यांची समाधी भंग पावली। ते देहभानावर आले। लाकूडतोड्यास अभयदान दिले। तपस्या संपून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले। हेच ते चौथे दत्तावतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ होते। स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला याची न कोठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला। म्हणूनच आपण सर्वजण त्यांचा प्रकट दिन साजरा करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे मुंग्यांचं वारुळ आणि श्री स्वामी समर्थ ही कथा जाणून घेतली। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट राहू द्या। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।